अनु, मीठ घातलंस का ग? आई मला अजिबात आठवत नाहीये. प्लीज एकदा बघ ना तू. काय ग अनु, स्वयंपाक करताना एक पद्धत ठेवावी. जाऊ दे, मी कशाला तुला बोलतेय. 4 दिवस माझ्याकडे राहायला आली आहेस म्हणून स्वयंपाक तरी करतेस. निशांचा आत्ता फोन होते मंदरणीचा, पाय लावून पळून जाशील. आई, मुळात आधी मला ते स्वयंपाक वगैरे करायची अजिबात आवड नाहीये. पण तरी सुद्धा लग्न झाल्यावर पहिल्यांदा असं वाटायचं की निशांतला आपण जेवण करून देऊया, म्हणून सगळ्या नोकरांना काढून टाकलं. बर. पण नंतर एकंदरीत निशांतचा खाण्याचा उत्साह बघितला आणि मी स्वयंपाक करणं सोडून दिलं. अगो बाई, निशांत जेवेन असं झालं की काय घरात? असं नाहीये ग, म्हणजे त्याच्या काही अशा स्पेसिफिक आवडीनिवडी नाहीयेत. कसलीही डिमांड नसते की हेच कर तेच कर. पानात जे पडेल ते खातो व्यवस्थित. अगं मग बरंच झालं की तुझ्यासाठी. बरं कसलं काय, किती वेळ मी त्याची वाट बघत बसते आणि हा रात्री घरी उशिरा आला की मी जेवून आलोय असं डिक्लेअर करतो. त्याच्या येण्याच्या वेळा कन्फर्म नसतात, पण जर त्याला निघायला उशीर झाला तर माझ्या नावाने नुसता थैथयाट करतो. नाही हो, मला नाही वाटत तसं अनु. बास, हे एक निशांतला मस्त जमलंय. निशांतच्या गुणांची खात्री प्रत्येकाला आहे. पण मग चुकत कोण असेल तर अनुष्का. तीच काही कामं करत नसेल. अनु, गेल्या काही महिन्यात तुझी चिडचिड बघते मी. पण आई, जर तू माझ्या जागी असतीस तर तू नसती चिडलीस? चिडले असते ना. अगं, कुठलाही नवरा आपली बायको चिडावी असंच वागतो. पण ही चिडचिड कमी व्हायला हवी असेल ना, तर मन कशात तरी गुंतवून घे. म्हणजे? अगं, म्हणजे तुला एखादी आवडती गोष्ट असेल ती करत जा. तुला आठवतंय अनु, कॉलेजमध्ये असताना तू किती कविता करायचीस, किती वाचन करायचीस. काहीतरी लिहित जा, वाचन कर. एखादा आवडीचा विषय असेल त्याच्यावर अधिकाधिक अभ्यास कर. अंध विद्यार्थ्यांना काहीतरी चांगलं वाचून दाखव. एखाद्या सामाजिक संस्थेसाठी. निशांतला मी घराच्या बाहेर पडलेलं नाही ग आवडणार. का? अगं, हे सगळं काही पैसे कमवण्यासाठी नाही करायचंय. आणि वाचायला लिहायला घराबाहेर कशाला पडायला हवं? मी देत जाईन तुला चांगली चांगली पुस्तकं. ध्यास घे. हे बघ अनु, हातांना काम हवं आणि डोक्याला खाद्य हवं. पण त्यांनी चिडचिड कमी होईल? अर्थातच, व्हायलाच हवी, नव्हे होतेच. अगं, निशांत एवढा मोठा बिझनेस सांभाळतोय, त्याला तुझे रुसवे फुके काढण्यासाठी वेळ नाही मिळणार, शक्यच नाही. आणि हे बघ अनु, एखाद्या व्यक्तीचा आपण स्वीकार करतो ना, तेव्हा फक्त त्याचे गुणच हवेत असं नाही होऊ शकत. आणि तुझ्यासारख्या सुसंस्कृत सुशिक्षित मुलीने तर आपल्या शिक्षणाचा, आपल्या संस्कारांचा सदुपयोग करायलाच हवा. अनु, मी काय बोलतेय? तुझ्या डोक्यात काय चाललंय? आई, अजून निशांतचा फोन नाही आलाय. हो ग बाई, मला असं वाटतं तो नंबर विसरला असावा. अगं, हसतेस काय तू? काय करू अनु? अगं, असल्या फुटकळ कारणावरनं जर तू नेहमी नेहमी जोशांच्या घरात यायला लागलीस ना, तर तिकडे महाजनांच्या घरात हसं होईल तुझं. मग जाते मी. हो, पण निशांतचा फोन कुठे आला अजून? ए आई, प्लीज. बरं, पण आधी आमटीचं बघ काय झालंय ते. जा. वेळाबाई अगदी. कोणाला आत पाठवू नका. सो चोरगडे, आत्तापर्यंतच्या मूळ तरी आपल्याला हव्या तशा झाल्या, पण आता आपल्याला सावधपणे पुढे जायला पाहिजे. तो डॉक्टर भोईर जे काही ओकला त्याचं स्टेटमेंट आहे का? येस सर. वेल डन चोरगडे. थँक्यू सर. व्हॉट नेक्स्ट?
तुम्ही सांगा सर. मला वाटतं मुसंडी मारावी, अर्थात सावधपणे, नाही तर सगळाच डाव फसायचा. सर रघुच्या माणसांनाही असंच वाटतं की रघु मेलाय. हे सगळं वेल मॅनेज्ड आहे सर. हे सगळं रघु करतोय पण मागे राहून. रघुच्या माणसांना सध्या सांभाळतंय कोण? सर त्याचा राईट हँड मलशेट्टी. आणि ऑपरेट कुठून करतो? जुनीवाडी. रघु कुठे असेल? आय थिंक सर डोंगरी रोडवरील फातिमा मेन्शन किंवा वाकोला ब्रिजच्या फॉर्च्यून विलामध्ये. चोरघडे, मलशेट्टीला जर आपण पकडू शकलो तर रघुला त्याच्या हाईडआउटमधनं बाहेर पडण्याशिवाय गत्यंतरच उरणार नाही. व्हॉट डू यू थिंक? यू आर राईट सर. सर आपल्याला एक टीप आहे. कोणती? हा मलशेट्टी दर गुरुवारी साईबाबांच्या देवळात जातो. आपण जर तिथेच. नो 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 चोरघडे. साप मारायचा तर तो नेहमी दुसऱ्याच्या काठीनं. सॉरी सर मला काही कळलं नाही. चोरघडे, या सलीमची 12 माणसं आतापर्यंत त्यांनी उडवली, त्यामुळे त्यांना उडवायचा सलीमचा डाव आहेच. आपल्याला फक्त एवढंच करायचंय की आपल्यापर्यंत आलेली टीप आपण सलीमपर्यंत पोचवायची. ही खेळी चांगली आहे सर. चोरघडे, रघुच्या सगळ्या अड्ड्यांवरती बारीक नजर ठेवा. कुठल्याही परिस्थितीत रघुनी मुंबई सोडता कामा नये, कारण त्यांनी जर मुंबई सोडली तर त्याला पकडणं महामुश्किल होऊन बसेल. या ऑपरेशनसाठी स्मार्ट माणसं हवीत आपल्याला. हातातोंडाशी आलेला घास असा आपण सहजासहजी सोडता कामा नये. इज दॅट क्लिअर? येस सर. आणखीन एक गोष्ट करा, रघु चिलीमची फाईल पुन्हा ओपन करा. येस सर. त्रास आहे. धनाजी सुद्धा कुठे गेला तेवढ्यात. अनुराया मला पावसात नेऊन. या कुठे गेला होता धनाजीराव? अहो मॅडम, गावाकडनं माझा एक दोस्त आला होता, त्याला चहा प्यायला घेऊन गेलो होतो. तुमचं काही काम होतं का माझ्याकडं? हो पण मग सांगून तरी जायचं, निदान एखादा निरोप तरी ठेवायचा. अहो मॅडम, चहा प्यायला माणसाला कितीसा वेळ लागतोय. धनाजीराव, चहा प्यायला वेळ लागत नाही, पण मित्रांबरोबर गप्पा मारत बसला की वेळ लागतो. बरं ते जाऊ दे. सोमवारच्या कृषी दर्शन कार्यक्रमाचं ही कॉमेंट्री मी लिहून ठेवली. ही जरा एकदा फक्त नजरेखालनं घाला. मॅडम अहो तुम्ही लिहिली आहे ना, म्हणजे बेस्टच असणार बघा. ते काही बेस्ट वगैरे नाहीये, मला ते काही जमत नाहीये. एकदा जरा बघून घ्या. तुम्ही शिक्कामोर्तब करा. या बघा. काय कशी वाटते? काय मॅडम तुम्ही लिहिलं ते बेस्टच आहे, पण काही कळत नाही हो. अहो समजा शेतकरी वर्ग आ वासून बसल, समजा टक्कुऱ्याच्या वरना जाईल त्यांच्या. अहो आपला ऑडियन्स शेतकरी वर्ग आहे मॅडम. अरे बापरे, असं झालंय का? अहो पण आता मी तरी काय करणार, मला नाही येत ना त्या भाषेत लिहिता. मला खरं सांगू का मॅडम, हे जे काय शब्द तुम्ही लिहिलंय ना, त्यातले 7-8 शब्द माझ्या पण डोक्यावरनच गेले. आता काय करायचं? एक काम करता का धनाजी, हा मॅटर तुम्हीच लिहिलात तर? नाही 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 नाही, दुसरी काय पण शिक्षा द्या मॅडम, पण ते लिहणं बिवणं आपल्याला जमणार नाही, आधीच सांगतो. असं नाही हो धनाजी, काहीतरी तर केलं पाहिजे ना. मग तुम्ही डिक्टेट करता का? मी टाईप करते. हा ते चालेल. मी काय करायचं म्हणलं मॅडम तुम्ही? तुम्ही मला सांगा ना, तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही मला सांगा, मी टाईप करते पटापटा. वा मॅडम वा. अहो तुम्ही आमच्या बॉस आणि आम्ही तुम्हाला डिक्टेट करायचं? नगर बाबा नगर. अहो असं नका करू हो धनाजीराव. तुम्ही सांगा ना, मी करते ना पटापटा. बरं ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते. काय मॅडम, लिवायला काय आपण काय पण लिहू शकतो हो, त्यात काय कठीण नाही. अहो पण तुमच्यासारखं तर सुद्धा नाही जमत आपल्याला.
नाही ते ठीक आहे, शुद्ध मी नंतर करून घेईन, त्याची काय काळजी नका करू तुम्ही. तुम्ही लिहा. हॅलो. नाही, परशुराम नाही आहेत. कोण जाणे कुठे गेलेत. अहो काय आहे, सोमवारी टेलिकास्ट आहे याचा. डेडलाईन जवळ आली, मला जमत नाहीये. हॅलो. हां 1 मिनिट आहेत. धनाजी तुमचा फोन आहे. हॅलो. हा काय रे, कुठे होतस तू? काय करणार यार, तुझा नंबर बी हरवला ना माझ्याकडनं. संध्याकाळी भेटतोस ना तिकडच. हा तू एका गेल्याला टांग मारली होतीस बरोबर. आज नको असं करू. बरं पर्सल बोलवलंस का तिकडं? हा आज संध्याकाळी भेटू तिकडं. नक्की नक्की नक्की. हॅलो ज्ञानवर्धिनी. हो शरद जोशीच बोलतोय. बोला किशनचंद शेठ बोला. हो नाही हो, मी तुम्हाला 3-4 वेळा फोन केला होता, तुम्ही घरी नव्हता. नाही अहो खरंच सांगतोय, आज मी प्रत्यक्ष भेटणार होतो तुम्हाला आणि तुमचा फोन आला. हो असं कसं म्हणताय तुम्ही? हो 30 लाख रुपये मिळाले म्हणून तुम्हाला कसं? नाही 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 बघा अहो नाही किशनचंद शेठ, माझ्या एकट्याच्या मतानं ज्ञानवर्धिनी चालत नाही हो. सगळ्यांच्या मतानं मग अंतिम निर्णय ठरला जातो. अहो मी कुठे म्हणतोय 25 लाख नाही, तुम्ही जर आधी चेक दिला असतात ना तर. हॅलो हॅलो. Excuse me, sir. Yes. May I come in? Yes. Yes. Hello, sir. कोण पाहिजे? Sharad Joshi. Please. Oh, hello, sir. Ronnie Briganza. Oh, Ronnie. How are you, young man? Absolutely fine. How are you, sir? Fine. सर मी निघू? अरे तू अजून इकडेच आहेस? मला वाटलं होतं आतापर्यंत. सर उद्या सकाळी 8 वाजता आपली मीटिंग आहे ना, त्याची सगळी तयारी करून ठेवली. सगळे पेपर्स, फाइल्स, कोलॅबोरेशन टर्म्स, साकुरा कॉर्पोरेशनच्या मिस्टर फहितोचे पास डिटेल्स, एव्हरीथिंग्स बीन केप्ट रेडी. थँक्स पमी. तू जर उद्या हे ऑफिस सोडून गेलीस ना तर माझं काय होईल? रिअली आय डोंट नो. सर उद्याच्या मीटिंगचे सगळे डिटेल्स आणून देऊ का? इफ यू वॉन्ट यू कॅन हॅव अ क्विक लुक ॲट इट. पमी डू मी अ फेवर. एक कॉफी करशील? ब्लॅक अँड स्ट्रॉंग. शुअर सर. आणि हो पमी, जर तुला उशीर होत नसेल तर तू तुझ्यासाठीही कॉफी बनव. आपण दोघं कॉफी घेऊया. मी मीटिंगच्या डिटेल्स चेक करतो अँड देन आय विल ड्रॉप यू. ओके सर. हॅलो. जस्ट अ सेक. सर मॅडमचा फोन आहे. हॅलो. नाही निघतोच आहे. नाही उद्याच्या मीटिंगच्या नोट्स काढत होतो. हो आहे ना पमी इकडेच आहे. हां व्हॉट यू मीन बताय? इथे काम आहे तर ते संपल्याशिवाय. हॅलो हॅलो.
थकीत बिलांसाठी कृषी पंपधारकांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही, किंबहुना 1.25 लाख नवीन कनेक्शन्स देण्यात येतील. ऊर्जा मंत्र्यांचे आश्वासन. व्हेरी गुड. ऊर्जा मंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे यंदा त्यांना 23 लाख रुपये. जावे बियाणे माळरानी कडका. ए तनू, प्लीज हळू ना जरा. असं काय? मला म्हणाली अभ्यास पटकन केलाय तर तुला बाहेर घेऊन जाईल. आता मी पटकन करायला लागलो तर म्हणते हळू कर. अरे हो, पण मी ही अभ्यासच करते ना. मला त्रास होतो रे तुझ्या आवाजाचा. एकतर हा ऍग्रिकल्चरल सेक्शन माझ्याकडे देऊन हा कौशिक कुठल्या जन्मीचा सूड उगवतोय मला खरंच कळत नाहीये. ठीक आहे, पण मी त्याला दाखवून देईन. शेती आणि नत्र, स्फुरद, पालाश, गांडूळ खत, कंपोस्ट, बोंड अळी यावर सुद्धा उत्तम आणि पॉप्युलर कार्यक्रम करता येतो. कळेल कळेल त्याला. आता कोण मोठ्याने बोलताय? हो रे हो, मुलगा नाही सासरा आहेस तू माझा. आई, सासरा म्हणजे कोण? सासरा म्हणजे नवऱ्याच्या. जाऊ दे, तू सध्या अभ्यास कर तुझा. सांग ना, सासरा म्हणजे कोण? तनू, तू तुझा अभ्यास कर. तू नेहमी असंच करतेस. मी काही म्हणायला गेलो तर गप्प बस आणि स्वतः करतच राहते. बीजे अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे जावे बियाणे माळरानी खडकात, बीज हवी निगराणी. बर बास बास बास, तू शहाणा आहेस ना. हो. मग तू तुझा अभ्यास कर. मग तुझी शाणी आई तुला कुठे घेऊन जाणार आहे? चौपाटीवर वेळ खायला. हो ना? हो. मग चल चल पटकन अभ्यास करून टाक. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या. अरे मनातल्या मनात. या मेरे मन के. या प्रधान साहेब या. हा, क्या बात है शर्या. अरे इतक्या वर्षांनी का होईना पण तुला एटिकेट्स वगैरे काय ते कळायला लागले यार. बरं, आम्हाला कशासाठी बोलवलं होतं जोशी साहेब? तुम्हाला अशासाठी बोलवलं होतं. रॉनी प्लीज. हा कोण? हा रॉनी, मन्ना अंकल. अडीज अंकल. तू सांगितलं आणि त्यांनी ऐकलं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, इकडे अंकल विंकल कोण नाही. माझं नाव काय आहे? मन्ना. मन्ना प्रधान. ओके. हाव रॉनी. हाव रॉनी? सांगतो. हाव रॉनी हे त्याचं नाव नाही रे. हाव म्हणजे मी. तो गोयचा आहे ना, गोयचो म्हणून तो म्हणतो हाव म्हणजे मी रॉनी. बर 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 बर. उत्तम गिटारिस्ट आहे. काय सांगतोस काय? कमाल. वेलकम टू मुंबई. थँक्स. बरं, बरं, तुला माहितीये का कोण आहे ते? कोण आहे? आपला गॅरी ब्रॅगनचा माहितीये तुला? आठवतो? गॅरी ब्रॅगनचा म्हणजे आपल्या कॉलेज मधला? येस. म्हणजे आपल्या गेम सेशन्सला नाचणारा गाणारा तो गॅरी ब्रॅगनचा? येस. हा कोण त्याचा पुतण्या. अरे काय सांगतोस काय? क्या बात है. अरे तुला सांगतो, तुझा काका म्हणजे असा हिरो माणूस होता ना, की आमच्या भटजी कॉलेज मधल्या भटणी काकू पोरी असतात ना, त्या सुद्धा हा समोर आला की अशा मुरका मारायच्या. क्या बात है. शर्या, काय म्हण यार, ते दिवस गेले. हे तू सांगतोस? नाही, हे म्हणजे मी विनयानं सांगतोय. आज जरी आपण म्हटलं ना, मनात आणलं ना, तरी तुला सांगतो कॉलेजमध्ये जाऊन दॅट्स हँडसम. जर राहिलेत ना ते पण पडतील. बरं, हा रॉनी तुझ्याकडे 2 दिवस राहिला तर चालेल? अरे शर्या, हे काय विचारणं झालं का? अरे हा गॅरीचा पुतण्या म्हणजे आपल्या दोघांचाही पुतण्याच नाही का? मग थँक्स अ लॉट अंकल. आणि हे बघ, याच्या पुढे सगळं मराठीतनं बोलायचं. हाव का गोयची भाषा वाईज उलेता आणि साहेबाची भाषा हाव का जमूक नाही. मन्ना अंकल, काही काळजी करू नका, मला मराठी व्यवस्थित बोलता येतं. गोव्यात जरी असलो ना तरी गर्लफ्रेंड्स मराठी होत्या ना. अरे काय सांगता. वा पटला पुतण्या पटला आपल्याला. पटलं ना? चल घरी जाऊया. बरं 1 मिनिट, मला आता मीटिंग आहे. मग निघ तू. अरे आता म्हणालास ना, हे ज्ञानवर्धिनीचं ऑफिस आहे बाबा. अरे हो, तुझं गॅरेज नाही. सॉरी मी निघतो. अंकल आपण निघूया ना? अरे म्हणजे काय, चल आपल्या घरी जाऊया. चल. शरद अंकल, थँक्स. अरे बाय. या.